डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22. नाशिक येथील जनलक्ष्मी सहकारी बँक लिमिटेडच्या सुवर्ण महोत्सवी वर्षारंभ सोहळ्याचं आयोजन नाशिकच्या गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात केलं गेलं. बँकेच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या यशस्वी प्रवासाचा गौरव करणाऱ्या या सोहळ्याला सभासद, ग्राहक आणि मान्यवरांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण ठरलं ते इतिहास अभ्यासक, लेखक आणि देशविदेशामध्ये 4000हून अधिक व्याख्यानं देणारे प्रख्यात वक्ते डॉक्टर श्रीमंतराव कोकाटे यांचं व्याख्यान. सहकार, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रनिर्माण यांसारख्या विषयांवर त्यांनी केलेलं विचारमंथन सर्वांसाठी प्रेरणादायी ठरलं. एक व्यक्ती एका आयुष्यामध्ये किती क्षेत्रामध्ये काम करू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आप्पा आहे. ग्रामीण भागामध्ये त्यांचा जन्म झाला आणि ग्रामीण भागातून ते नाशिक या ठिकाणी आले. प्रतिकूल परिस्थितीवरती मात त्यांनी केली. संकटाला संधी समजणारे होते. जीवनामध्ये त्यांच्या संकट आली, प्रतिकूल परिस्थिती होती, गरिबी होतं, दुःख होतं, दारिद्र्य होतं, व त्यावरती मात करून ते नाशिकपर्यंत दुष्काळाच्या काळामध्ये आले. जे लोक जीवनामध्ये संकटाला संधी समजतात ते लोक मोठे होतात आणि जे संकटामध्ये गडबडीत होतात, हातबल होतात, त्यांचं भवितव्य इतकं महान नसतं. आपण जर का भारताचा नव्हे तर जगाचा इतिहास पाहिला तर ज्यांच्या जीवनामध्ये संकट आली आणि ज्यांनी संकटाला संधी समजली ते महापुरुष झाले. याची कितीतरी उदाहरणं आपल्याला दिसतील. छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन हे देखील संघर्षमय जीवन होतं. अफजल खानाला, दिलेर खानाला, शाहिस्ते खानाला महाराज हातबल झाले, निराश झाले नाही. संकटाला संधी समजणारे आपले महापुरुष होते. मग ते महात्मा फुले असतील, शाहू महाराज असतील, बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, या सगळ्या महापुरुषांच्या जीवनामध्ये संकट आली. पण त्या संकटाला संधी समजून त्यावरती मात करून ते जीवनामध्ये यशस्वी झाले. आप्पा देखील त्याच मालिकेतील आधुनिक काळातील एक सहकारातील सत्पुरुष म्हणून त्यांची ख्याती या ठिकाणी आपल्या सगळ्या वक्त्यावरून स्पष्टपणे होते. या ठिकाणी पराभूत मानसिकतेमध्ये न राहता नाशिकमध्ये आल्यानंतर उद्योग व्यवसायामध्ये त्यांनी पदार्पण केलं. सुरुवातीला ते सहकार खरेदी विक्री संघामध्ये नोकरीला होते, पण ते कायमस्वरूपी नोकरीमध्ये राहिले नाही. ज्याला जीवनामध्ये मोठं व्हायचंय त्यांनी नोकरीची सुरुवात करावी, पण नोकरीने शेवट करू नये. नोकरी जे जीवनामध्ये फारसं करत नाही ते फार तर जास्त नोकरी करतात. आपण जास्त काळ नोकरी केली नाही. हा कर्तृत्वाचा विजय आहे, हा संघर्षाचा विजय आहे. आणि म्हणून माधवराव पाटील तथा आप्पासाहेब हे देखील संघर्ष करत, कर्म करत, कष्ट करत, कर्मयोग ह्या त्यांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. असं काबाड कष्ट करेल इथपर्यंत आले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्य या सगळ्या मान्यवरांची भाषणं ऐकल्यानंतर आणि मला काही माहिती मिळाल्यानंतर मला असं वाटलं की ते यशस्वी झाले. ते खासदार होते, उद्योजक होते, बँक स्थापनेमध्ये त्यांचा मोठा वाटा होता, शिखर बँकेचे ते अध्यक्ष होते. शैक्षणिक क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये, नाशिकच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. सगळ्याचा आधारस्तंभ त्यांनी म्हणून काम केलेलं आहे. वैद्यकीय क्षेत्राला देखील त्यांनी मदत केलेली आहे. हे सगळे शून्यापासून वटवृक्षामध्ये रूपांतर होण्याच्या पाठीमागचं कारण सगळ्यात महत्त्वाचा त्यांचा गुण म्हणजे प्रामाणिकपणा. आयुष्यभर त्यांनी प्रामाणिकपणा जोपासला आणि प्रामाणिकपणाच्या बळावरती ते इथपर्यंत आलेले. या सोहळ्याला सुवर्ण महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष जयंतभाई जानी, बँकेचे चेअरमन भालचंद्र माधवराव पाटील, समीर उत्तमराव कांबळे यांच्यासह संचालक मंडळातील पदाधिकारी, कर्मचारी आणि सभासद मोठ्या संख्येनं हजर होते. कार्यक्रमादरम्यान विविध मान्यवरांचा सत्कार करून त्यांचा गौरव केला गेलाय. सुवर्ण महोत्सव समितीचे अध्यक्ष जयंतभाई जानी यांनी आपल्या मनोगतातून बँकेच्या स्थापनेमागील प्रेरणा, स्वर्गीय माधवराव पाटील यांचं सहकार क्षेत्रातील योगदान आणि जनलक्ष्मी बँकेची जनहिताची परंपरा यांचा गौरवपूर्ण आढावा घेतलाय. बँकेचे चेअरमन भालचंद्र माधवराव पाटील यांनी सर्वांचं स्वागत करत बँकेच्या 50 वर्षांच्या प्रवासातील सभासद, ग्राहक आणि कर्मचाऱ्यांचं योगदान अधोरेखित केलंय. आगामी काळामध्ये आधुनिक बँकिंग सुविधा, ग्राहकाभिमुख सेवा आणि सहकार क्षेत्रातील नेतृत्व कायम ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. 15 ऑगस्ट
1975 हा दिवस आठवतो आणि 1975 म्हटल्यानंतर इमर्जन्सीचा काळ होता. आणि इमर्जन्सीचा काळ कसा असेल याची कल्पना तुम्ही फक्त लोकसभा, विधानसभा किंवा विरोधी पक्षाद्वारा होणाऱ्या चर्चेमध्ये ऐकलेलं असतं. आम्ही ते प्रत्यक्ष अनुभवलेलं. जनलक्ष्मी बँक व आप्पासाहेब हे नाशिककरांना एक समीकरण म्हणून माहीत होतं. त्याचं नाव घेतलं की जनलक्ष्मी बँक ही डोळ्यासमोर येते. स्वर्गीय आप्पासाहेब यांच्या कुशल नेतृत्वाखाली अथक प्रयत्नांनी माननीय जानी साहेब असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने जनलक्ष्मी बँक ही या वर्षी सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं करत आहे. त्याची सुरुवात आज स्वर्गीय माधवरावजी पाटील म्हणजेच आप्पासाहेब यांच्या स्मृतिदिनाने आज आपण करत आहोत. तसेच या कार्यक्रमास आपण सर्व मान्यवर उपस्थित राहिले त्या सर्वांचे मी जनलक्ष्मी बँक परिवारातर्फे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आज प्रमुख वक्ते म्हणून सुप्रसिद्ध इतिहास अभ्यासक, प्रसिद्ध वक्ते, आदरणीय माननीय डॉक्टर श्रीमंतजी कोकाटे आपल्याला लाभले आहेत. या सर्वांचे हे मी आपल्या सर्वांचे भाग्यच समजतो. त्यांचे अत्यंत मौलिक विचार ऐकण्यास आपण आतुर झालेले आहात. मी आपणा सर्वांच्या वतीने व जनलक्ष्मी बँकेच्या परिवारावतीने आदरणीय व्यासपीठ तसेच डॉक्टर श्रीमंतजी कोकाटे यांचे स्वागत करतो. मला आपण 85 साली जनलक्ष्मी बँकेत नोकरी लावलं. त्यावेळेस कोकाटे साहेब मी जुन्या सायकलवर शालीमारला जायचो. धनबाबांच्या जागेमध्ये त्यावेळेस बँक कार्यरत होती आणि आपण बघितलं एक दिवस का हा जुनी सायकल घेऊन येतोय. त्यांनी सांगितलं मेन रोडला सिंग सायकल मार्ट आहे, तिथं जाय आणि हर्क्युलसचं कोटेशन घेऊन ये. मी मेन रोडला गेलो सिंग सायकल मार्टला. तिथं 850 रुपयाचं हर्क्युलस सायकलचं कोटेशन आणलं. आपण त्याच दिवशी चेक दिला आणि जाय ती सायकल नवी घेऊन ये म्हटली. अशा जुन्या खूप आठवणी आहे. खरं म्हणजे आपण आझाद शत्रू होते. मला ज्यावेळेस नोकरी लावलं त्यावेळेस मी 4थ्या वर्षाला होतो कॉलेजच्या. याच KTHM कॉलेजला SY BComला शिकत होतो. आपण विचारलं सुनील काय करतोय, तर सांगितलं त्यांना की तो आता SY BComला शिकतोय. मग त्यांनी निरोप दिला मला की घरी ये. मी घरी गेलो. मला अजूनही आठवतं का एंट्री करतानाच उजव्या हाताला आपांचं बेडरूम, एंट्रीलाच त्यांनी सांगितलं नोकरी करतो का बँकेत. मी म्हटलं मला आनंद झाला बँकेतली नोकरी म्हटल्यावर. मग आप्पांनी कागद दिला, अर्ज लिही म्हणे, पेन दिला. पण मला अर्ज कसा लिहायचा ते माहित नाही. आप्पांनी समजलं, अरे तुला ते समजणार नाही, हा अर्जाचा नमुना घे आणि हा अर्ज लिही. मग मी ते अर्ज लिहिला. आप्पांनी त्याच्यावर शेरा मारला का श्री PD ओडेकर आजच रुजू करून घ्यावे. आणि मी त्या दिवशी बँकेत नोकरीला लागलो. 85, 86, 87 3 वर्ष सहकाराचा खूप चांगला असा अनुभव आला. म्हणजे बँकेचं दरवाजा मी उघडायचो, धनबाबांच्या घरातून चावी घ्यायचो आणि माझी सुरुवात व्हायची. म्हणजे अगदी सांगायला हरकत नाही की मी ज्यावेळेस बँक उघडायचो त्यावेळेस शिपाई आलेले नसायचे. मग मी झाडू वगैरे मारायचो, काउंटर पुसायचो, टेबल पुसायचो आणि मग कामाला लागायचो. तिथून सुरुवात झाली. आणि आप्पांचं पण असे शिस्त होती आप्पांची. खरं म्हणजे जनलक्ष्मी बँक आणि आप्पा हे दोन वेगळे नव्हतेच. एकाच नाण्याची दोन बाजू ज्याला म्हणता येईल अशा प्रकारे आप्पांचं काम होतं. खासदारकी त्यांना मिळाली, अतिशय कमी टर्म मिळाली, परंतु त्यांना कधीही सत्तेचा असा सोर्स नव्हता. त्यानंतरच्या आलेल्या निवडणुकीमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितले की राजकारण हा माझा पिंड नाही आणि मी काही कुठे उभा राहणार नाही. आज आपण बघतो की पक्षांचे तिकीटे मिळण्यासाठी आणि सत्ता मिळण्यासाठी लोकांचं जे काही चाललेलं असतं त्या दृष्टीने जर आपण बघितलं की आपणचं जे काही व्यक्तिमत्व होतं एक अतिशय वेगळ्या प्रकारचं होतं. स्वतः खरेदी विक्री संघामध्ये नोकरी करत असताना अनेक बॉडीज बदलत गेल्या, सत्ता परिवर्तन झाले, पण प्रत्येक वेळा प्रत्येकाने आपणना कधी सांगितलं नाही की तुम्ही तुमचा राजीनामा द्या. कारण सगळ्यांना माहिती होतं की आपणचं काम हे अतिशय निरपेक्ष आणि कुठल्या प्रकारे कोणालाही मदत करणं किंवा कोणाची एकाची बाजू घ्यायचा त्यांचा स्वभाव नव्हता. आपल्या संस्थेला कसं पुढे नेता येईल
याकरता आपण खूप काम केलं. बाळू काकांच्या शिस्तीमध्ये आपण तयार झाले. सर्व परिवार अर्धशतकाची यशस्वी वाटचाल पूर्ण करत जनलक्ष्मी सहकारी बँक आता नव्या उमेदीनं पुढील वर्षात प्रवेश करतेय. सहकार, विश्वास आणि सामाजिक बांधिलकीचा वारसा जपत ग्राहक सेवा अधिक सक्षम करण्याचा संकल्प या सुवर्ण महोत्सवी वर्षारंभ सोहळ्यातून व्यक्त केला गेलाय. पांडुरंग खर्डे, सी न्यूज मराठी, नाशिक. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.